प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने योगदान दिलं पाहिजे। कोणी किती द्यावं हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे। मी माजी खासदार म्हणून 3 महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये द्यायला तयार आहे। त्यांनी केलं त्याचं स्वागतच आहे। मला माहीत नाही की माझी खासदाराला पगार असतो का नाही, कारण की मी कधी पेन्शन मी माझं बॅलन्स किंवा अकाउंटसुद्धा पाहिलेलं नाही की पैसे येतात जात काय आपल्याला गरज पडत नाही। या ठिकाणी राजकीय मतभेद बाजून या ठिकाणी शेतकऱ्याला खरंच मदत करण्याची भूमिका ठेवली पाहिजे। बँकेत किती पैसे कधी पाहायला वेळच मिळाला नाही, तर आला असेल तर मी माझा पगार देईल। पण नाही, आता प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने योगदान दिलं पाहिजे। कोणी किती द्यावं हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे। त्यांनी केलं त्याचं स्वागतच आहे। मला माहीत नाही की माझी खासदाराला पगार असतो का नाही, कारण की मी कधी पेन्शन मी माझं बॅलन्स किंवा अकाउंटसुद्धा पाहिलेलं नाही की पैसे येतात जात काय आपल्याला गरज पडत नाही। आपला स्वयंपाक रोज दुपार सकाळ संध्याकाळ कार्यकर्ते जीव घालतात, त्यामुळे भाजी घ्यायची गरज पडत नाही आणि झोपायला घर आहे, त्यामुळं बँकेत किती पैसे कधी पाहायला वेळच मिळाला नाही। तर आला असेल तर मी माझा पगार देईल। पण प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने योगदान द्यावं। तर त्यांनी जो निर्णय घेतला तो स्वागतार्थ आहे आणि बाकी त्यांचा आदर्श बाकींनी घ्यावा। शेतकरी वर्ग